चला फंक्शन चॅप्टरमधलं पेज नंबर 3 एक्झरसाइज 6.1 चालू आहे. 6th प्रॉब्लेममधलं सेकंड. एफ ऑफ एक्स दिलेले पहा क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 1. त्याची आपल्याला डोमेन आणि रेंज लिहायची. एफ ऑफ एक्स इज डिफाइन्ड फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स जर काही जरी असला तरी हे फंक्शन डिफाईन केलं जाऊ शकतं. ठीक आहे. एक्सची कुठलीही व्हॅल्यू आरमध्ये असली म्हणजे रिअल नंबर कोणताही जर घेतला तरीही त्याचं क्यूब रूट निघू शकतं. ते येणारं क्यूब रूट हे पॉझिटिव्ह असलं निगेटिव्ह असलं तरी चालतं. म्हणजे डोमेन काय झालं त्याचा आर. आता एफ ऑफ एक्सला काय घ्यायचा वाय. इफ वाय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 1 देन वाय कॅन टेक एनी रिअल व्हॅल्यू. म्हणजे वायची सुद्धा कुठलीही एक रिअल व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. त्याच्यावर एक्सची किंमतसुद्धा काढू शकतो. देअरफॉर रेंज इज ऑल्सो काय आलं आर. म्हणजे डोमेन आणि रेंज याच्यामध्ये दोन्ही काय आलेले आहेत आर आलेले आहेत किंवा रिअल नंबर. 7th क्वेश्चन. एक्सप्रेस द एरिया ए ऑफ अ स्क्वेअर ॲज अ फंक्शन ऑफ इट्स पेरिमीटर. दोन होते याच्यामध्ये साईड्स आणि पेरिमीटर. साईडचं एक दाखवायचं होतं आणि पेरिमीटर. तर त्याच्यातलं मी पेरिमीटरचं घेतलं कारण की साईडचं फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर असतं. म्हणजे ए इज इक्वल टू समजा ए जर साईड घेतली तर ए स्क्वेअर येतं संपतं एवढंच होतं. तर लेट एस बी अँड ए बी द साईड. एस फॉर साईड, पी फॉर पेरिमीटर अँड ए फॉर एरिया ऑफ स्क्वेअर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे साईड्स दिल्या असताना पी इज इक्वल टू 4s म्हणजे पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड ऑफ द स्क्वेअर. याच्यावरून एसची व्हॅल्यू जर काढली तर एस इज इक्वल टू पी बाय 4 आलं. राईट. आणि ए इज इक्वल टू एस स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. साईडची जी व्हॅल्यू आहे ती पी बाय 4 आहे. त्याचा स्क्वेअर केला तर पी स्क्वेअर बाय 16 म्हणजे ए इज इक्वल टू पी स्क्वेअर बाय 16 हे एरियाचं फंक्शन झालं संपलं. अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये 3-4 होते वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावर आधारित. पुढचं 8th. चेक द इंजेक्टिव्हिटी अँड सर्जेक्टिव्हिटी ऑफ द फंक्शन. दिलेलं फंक्शन इंजेक्टिव्ह आहे म्हणजे 1 1 आहे किंवा सर्जेक्टिव्ह म्हणजे ऑन टू आहे ते आपल्याला चेक करायचं. त्यातलं पहिलं एफ इज अ फंक्शन फ्रॉम एन टू एन म्हणजे नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर आहे. गिव्हन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. फंक्शन एनपासून एनपर्यंत आहे. त्याच्यात मग आपण काय घेतलं 1 1 दाखवण्यासाठी लेट एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे एफ ऑफ ए काय मिळेल एक्सला एनं रिप्लेस केलं तर इथं ए स्क्वेअर मिळेल. आणि एफ ऑफ बी काय मिळेल बी स्क्वेअर. म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर इक्वल घेतले तर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल बी स्क्वेअर. दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर ए इज इक्वल टू काय आलं दोन्ही नॅचरल नंबर आहेत. देअरफॉर एफ इज इंजेक्टिव्ह दॅट इज 1 1 कारण की ए कुठला एक एलिमेंट जर घेतला आपण इकडच्या सेटमधला तर त्याला रिलेटिव्ह इकडचा एलिमेंट 100% असणार आहे. म्हणून हे इंजेक्टिव्ह किंवा ऑन 1 फंक्शन तयार झालं. आता ऑन टू आहे की नाही किंवा सर्जेक्टिव्ह आहे की नाही त्याच्यासाठी लेट 3 बिलॉंग्स टू एन दॅट इज 3 नॅचरल नंबर जर घेतला आपण तर 3 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. 3 इज इक्वल टू काय घेतलं आपण एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सच्या ऐवजी काय घेतलं 3. परंतु एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 3. म्हणजे जर स्क्वेअर रूट घेतला आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 तर एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला √3. परंतु √3 नॅचरल आहे का नाही आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू √3 डज नॉट बिलॉंग टू एन दॅट इज ही नॅचरल नंबर नाही आहे. ही नॅचरल नंबर नाही आहे म्हणजे काय झालं मग ते ऑन टू नाही आहे. देअरफॉर एफ इज नॉट सर्जेक्टिव्ह दॅट इज ऑन टू. आलं लक्षात. दुसरं त्यातलं एफ इज अ फंक्शन फ्रॉम आर टू आर रिअल नंबर टू रिअल नंबर आहे पहा. गिव्हन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. आता इथं एक्स क्यूब आहे इथं एक्स स्क्वेअर होतं. त्याच पद्धतीनं आपण एफ ऑफ ए एफ ऑफ बी इक्वल घेतलं. एच्या एक्सला एनं रिप्लेस केलं तर इथे एफ ऑफ ए एक्स क्यूब आला. बीनं रिप्लेस केलं तर एफ ऑफ बी बी क्यूब आला. म्हणजे ए क्यूब इज इक्वल टू बी क्यूब. क्यूब रूट घेतलं तर ए आणि बी इक्वल आले. दोन्ही इक्वल आहेत याचा अर्थ ते इंजेक्टिव्ह फंक्शन आहे. एफ ऑफ इज इंजेक्टिव्ह फंक्शन. आता वाय हा एक रिअल नंबर घ्यायचा कारण की दोन्ही रिअल नंबर आहेत. वाय बिलॉंग्स टू आर
देअरफॉर हे देअर एक्झिस्टचा सिम्बॉल आहे, उलटा आडवा आपला जो ई असतो किंवा त्याला उलट दिशेनं काढलं की त्याला देअर एक्झिस्ट रिडिंग आहे त्याचं. देअर एक्झिस्ट क्यूब रूट ऑफ वाय बिलॉंग्स टू आर. आता इथं क्यूब रूट ऑफ वाय काय घेतलं, कारण की वाय याच्या आधी तुम्ही इथं असं लिहू शकता किंवा हे डायरेक्टली लिहिले इथं घेतलेले पहा. क्यूब रूट ऑफ वाय बिलॉंग्स टू आर सच दॅट, हे एस टी बोलतं सच दॅट. काय पाहिजे आपल्याला, एक्सचा क्यूब पाहिजे आहे की नाही. आणि हा वाय म्हणजे काय आपला एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब, म्हणजे हा पूर्णपणे आपण इथं काय घेतलेला असतो एक्स. म्हणजे क्यूब रूट ऑफ वायचा काय घेतला क्यूब. क्यूब रूट आणि क्यूब हे दोन्ही जर निघून गेले, देअरफॉर एफ ऑफ क्यूब रूट ऑफ वाय इज इक्वल टू काय आला वाय. कारण की हा जर समजा पूर्णपणे एक्स घेतला तर एक्स क्यूब आहे, आणि एक्स क्यूब म्हणजे काय आहे आपल्याजवळ एफ ऑफ एक्स आहे. आणि एक्स म्हणजे काय घेतले तुम्ही क्यूब रूट ऑफ वाय, म्हणजे एफ ऑफ क्यूब रूट ऑफ वाय काय आलं वाय. देअरफॉर एफ इज सब्जेक्टिव्ह. हे दोन्ही वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आलं, परंतु एक्सला आपण काय केलं तर रिप्लेस केलं होतं क्यूब रूट ऑफ वायनं, म्हणून ते सब्जेक्टिव्ह आहे. देअरफॉर एफ इज इंजेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह ऑल्सो. दोन्ही याचं एक एक एक्झाम्पल घेतलं. पुढचं एक्सप्रेसिंग लॉग फॉर्म किंवा लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलेले एक्सप्रेशन काय करायचे तुम्हाला एक्सप्रेस करायचे. याच्यामध्ये 5 घेतलेले आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि इकडं त्याचं काय घेतलेलं लगेच लॉगॅरिथम फंक्शन. हे एका मार्काला एक असं येऊ शकतं फक्त. 2⁵ इज इक्वल टू 32 आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये 2 हा बेस आहे आणि 5 काय आहे पॉवर आहे की नाही. ज्यावेळेस त्याला लॉगमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आपल्याला, त्यावेळेस हा बेस जो आहे हा बेस लॉगचा सुद्धा तोच राहील आहे की नाही. फक्त ह्या दोघांची जागा बदलायची. लॉग कुणा काढायचा 32चा आणि ॲन्सर काय घ्यायचं पॉवर. परत एकदा पहा, इथं जो पॉवर असेल तो तुमचं इज इक्वल टू असेल हे जे इज इक्वल टू आहे त्याचा लॉग घ्यायचा आणि इथं जो बेस आहे तोच बेस इथं ठेवायचा. या पद्धतीने एक्सपोनेन्शियल फंक्शनला लॉग किंवा लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं. त्याच पद्धतीने पाहता e⁻x इज इक्वल टू 6 आहे, म्हणजे हा -x काय असेल इज इक्वल टू असेल लॉग कुणाचा घ्यायचा 6चा, बेस काय असेल इथं पण 3/2 पॉवर आहे म्हणजे इज इक्वल टू 3/2 आहे. लॉग कुणाचा घ्यायचा 27चा, बेस काय असेल 9. पॉवर इथं 0 आहे म्हणजे इज इक्वल टू 0. लॉग कुणाचा घ्यायचा 1चा आणि 54 काय आहे बेस, म्हणजे log 1 टू द बेस 54 इज इक्वल टू 0. log 1ची व्हॅल्यू ही नेहमी 0च असते, बेस तुमचा काही का असा ना मग तिथं लक्षात. 23⁻1 इज इक्वल टू 23, म्हणजे इथं इज इक्वल टू काय आहे 23, म्हणजे लॉग कोणाचा घ्यायचा 23चा, बेस काय आहे 23 इज इक्वल टू काय येणार आहे 1. log 23 टू द बेस 23 इज इक्वल टू 1. आपल्याला फॉर्म्युला माहिती log a टू द बेस a इज इक्वल टू काय असतं 1. त्या पद्धतीने आता उलट आहे, लॉगॅरिथमिकमध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्व्हर्ट करायचं. हा लॉग फॉर्म आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. log 1 इज इक्वल टू 0. आता इथं log 1 दिला आहे याचा अर्थ इथं काही लिहिलेलं नाही मी बेस काही लिहिलेलं नाही, याचा अर्थ काय असतो तो नेहमी ई असतो. आपल्याला ज्यावेळेस आपण एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये करतो त्यावेळेस इथला जो बेस आहे तोच इथं ठेवत होतो. मग इथं बेस काही लिहिलेलं नाही ई आहे म्हणजे हा ई. जे इज इक्वल टू आहे तो इथं पॉवर घ्या आणि ज्याचा लॉग घ्यायचा आहे तो इज इक्वल टू घ्या. संपलं. बेस दोन्हीकडे सारखाच असला पाहिजे, फक्त ह्या दोघांची जागा इंटरचेंज करायची. log e इज इक्वल टू 1 आहे पुढचं, म्हणजे इथं सुद्धा काय आहे बेस ईच आहे, म्हणजे e⁻² काय असणार आहे पॉवर 1 इज इक्वल टू काय असेल ई. पुढचं log 8 टू द बेस 1/2 इज इक्वल टू -3 आहे. याचा अर्थ ह्या 1/2चा पॉवर काय घ्यायचा -3 इज इक्वल टू काय आहे 8. आता हे येतं की नाही तर 1चा कितवा पॉवर घेता तो 1च येणार आहे. 2चा थर्ड पॉवर डिनॉमिनेटरमध्ये आलं तर ते थर्ड होतं आहे की नाही, म्हणजे इथं 2⁻³ आहे, -18 न्यूमरेटरमध्ये गेलं काय प्लस, किंवा 2⁻³ डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये नाही 2⁻+3 आला, 2⁻+3 आपण 8 लिहू शकतो. परत एकदा फाइंड द डोमेन ऑफ f of x इज इक्वल टू log of x -5.
हे जर 0 नसेल तरच आपल्याला काय करता येतं, डिफाईन करता येतं. 0 नाही याचा अर्थ ह्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली पाहिजे. एफ ऑफ एक्स इज डिफाइंड ओनली इफ एक्स मायनस 5 ग्रेटर दॅन 0. हा पॉझिटिव्ह असला तरच. म्हणजे हा -5 इकडे जर गेला तर एक्स ग्रेटर दॅन 5. मग एक्स ग्रेटर दॅन 5 आहे, 5 पेक्षा जास्त कुठपर्यंत आहे माहिती का? नाही. म्हणजे त्याचा डोमेन काय आला, 5 सोडून द्यायचा आहे तुम्हाला, 5 पेक्षा मोठा. कुठपर्यंत आहे माहीत नाही. ओपन इंटरवल 5, इन्फिनिटी. हा झाला त्याचा डोमेन. राईट ॲज सिंगल लॉगरिथमिक टर्म असं आहे. म्हणजे लॉगचे जे रूल दिले होते त्याचा वापर करायचा. एकच प्रॉब्लेम तुम्हाला इथं दिलेला आहे पहा. 5 log x प्लस 7 log y मायनस log z हे कोइफिशियंट आहेत. 5 कोइफिशियंट काय होईल, पॉवर. म्हणजे a log x इज इक्वल टू किंवा a log b इज इक्वल टू log b रेस टू a हा फॉर्म्युला होता. म्हणजे log x रेस टू 5 आलं. हे पण log y रेस टू 7 आलं. log z ॲज इट इज. आता log a इंटू log b काय असतं, सॉरी log a प्लस log b log a इंटू b. म्हणजे log x रेस टू 5 इंटू y रेस टू 7 log a प्लस log b इज इक्वल टू log a इंटू b मायनस हा काय आहे आता परत, आता पूर्ण ह्याला a म्हणा आणि हा b म्हणजे log a मायनस log b इज इक्वल टू log a अपॉन b. a म्हणजे x रेस टू 5 y रेस टू 7 आणि b म्हणजे z. सॉल्व करायचं याच पद्धतीने पण एक्सची व्हॅल्यू काढायची. सॉल्व करून log 2 प्लस log x प्लस 3 मायनस log 3x मायनस 5 इज इक्वल टू log 3. हे दोन ह्याला a आणि हा जर b म्हणलं तर log a प्लस log b आहे की नाही. म्हणजे log a इंटू b झालं. म्हणजे log 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 3 हा ॲज इट इज. आता हा झाला log a मायनस log b. log a मायनस log b log a अपॉन b असतं. म्हणजे log ऑफ 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 3 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इज इक्वल टू log 3 आहेच आहे. दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल करा. याचा तसं म्हणतंही मॅथमॅटिकली रॉंग आहे. दोन्ही साईडला एक्सपोनेन्शियल फंक्शन अप्लाय केलं तर हे लॉग निघून जातं. म्हणजे हे 2x प्लस 6 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इज इक्वल टू 3 आलं. बस ह्याला सॉल्व करा. हा आपण 1 घेतला तर हे 2x प्लस 6 इज इक्वल टू 3 इंटू 3 9x मायनस 15 आणि मग 2x इकडं घेतला 15 इकडं आणले म्हणजे 6 प्लस 15 इज इक्वल टू 9x मायनस 2x दॅट इज 7x इज इक्वल टू 21 आलं आणि x इज इक्वल टू काय आलं मग 21 अपॉन 7 दॅट इज 3. तर ही एक्झरसाइज आपण 6.1 जी आहे ती इथंच स्टॉप करतो. जरी त्याच्यात 28 प्रॉब्लेम असले तरी आपल्याला आवश्यक तेवढे आपण घेतलेले आहेत. ठीक आहे.